द बातमी नाशिक जिल्ह्यातनं त्र्यंबकेश्वर येथे नरबळी प्रकरणी फरार महिला मांत्रिकासह 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी 2 महिलांचा बळी देण्यात आल्याचं उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे 2 भावांनीच या मांत्रिक महिलेच्या नादी लागून आपली आई आणि बहिणीला बळी देण्यासाठी नेलं। यातल्या आईचा मृत्यू झाला तर बहिणीनं आपली सुटका करून घेतली। या प्रकरणी काशीनाथ आणि गोविंद दोरे या भावांना आधीच अटक करण्यात आली। महिला मांत्रिकानं दोघींचा बळी दिल्याचं समजतंय। त्यात एक दोरे यांची आई बुधीबाई आहे, त्यांची बहीण राहीबाई पिंगळे शिताफीनं सुटल्यामुळे ती वाचली आहे। आता बुधीबाईचा मृतदेह बाहेर काढून अधिक तपास केला जाणार आहे। नेमकं काय घडलंय ते बघूयात। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाकेहर्ष इथली ही महिला मांत्रिक आहे। मंदिर बांधण्यासाठी 7 बळी लागतील असं तिनं भक्तांना सांगितलं। मोखाड्यातल्या दांडवळचे काशीनाथ आणि गोविंद दोरे हे भाऊ तिचे भक्त आहेत। आई आणि बहिणीचा बळी दिला तर सुखी व्हाल असं या मांत्रिक महिलेनं या दोघांना सांगितलं होतं आणि म्हणून आई आणि बहीण चेटकीण असल्याचं सुद्धा या दोघांना तिनं सांगितलं होतं। टाकेहर्ष इथली ही महिला मांत्रिक आहे। आई बुधीबाई आणि बहीण राहीबाई यांना दोघींना त्या मांत्रिकाकडे यांनी आणलं होतं। त्यावेळी तिथे आणखी काही महिला असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। मांत्रिक महिलेनं आलेल्या महिलांना विवस्त्र करून मारहाण केली। बुधीबाई दोरे हिचे डोळे फोडण्यात आले आणि त्यानंतर तिला ठार केलं गेलं। बहीण राहीबाई हिनं शिताफीनं आपली सुटका करून घेतली, त्यामुळे ती वाचली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। जादूटोणा कायद्याविरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक केसेस दाखल झालेल्या असताना आता नरबळीचा प्रकार सुद्धा नाशिकमध्ये उघड झालाय। आपण बघू शकतो याच घोटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 8 जणांना पोलिसांनी यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये जवळजवळ 6 महिला आहेत आणि 2 भाऊ आहेत। या दोन्ही भावांनी आपल्या आईची हत्या करून कौटुंबिक स्वास्थ्य मिळावं यासाठी नरबळी दिला होता आणि बहिणीचाही नरबळी देण्याचा प्रकार या ठिकाणी होणार होता। मात्र सुदैवानं या बहीण यातून बचावली आणि त्यामुळे हा सगळा जो घटनाक्रम आहे हा समोर आलेला आहे। आता घोटी पोलीस स्टेशनमध्ये या सर्व महिलांची मांत्रिक महिलेची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। एकूण 6 लोक आता ताब्यात घेण्यात आले, त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी या ठिकाणी झालेली आहे आणि आतापर्यंत जे काही बळी झाले त्यामध्ये हा एकमेव बळी आहे की अजूनही यामध्ये बळी देण्यात आलेले आहेत हे स्पष्ट होणार आहे। कारण या महिलेला, मांत्रिक महिलेला मंदिर बनवण्यासाठी 7 बळी द्यायचे होते। आतापर्यंत तिने किती बळी दिले याचाही खुलासा यामध्ये होणार आहे। त्यामुळे एकूणच नरबळीचा सर्वाधिक मोठा घृणास्पद असा प्रकार आता नाशिक जिल्ह्यामध्ये समोर आला आहे आणि यातला खुलासाही लवकरच होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माळीसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।